श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे नमः। सुसंताक्षौन कागदी कृषीला नैमिषनावचारण्यात आणि अशा प्रकारे अर्जुनाला गीता सांगितली आणि तीच गीता प्राकृत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशाला सचितानंदा करवी लेखून घेतली। पण तीच ज्ञानेश्वरी रूपी गीता रूपी ज्ञानेश्वरी घेऊन माऊली समाधिस्थ होतात आणि माऊलीच्या लक्षात येतं की आपण जगासाठी हा ग्रंथ केला, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती किंवा लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी। आणि मग पैठणला स्वप्न पडतं एकनाथ बाबाला। पैठणून एकनाथ महाराज दिंडी घेऊन येतात। इंद्रायणीच्या तीराला त्या अरण्यामध्ये समाधीचा शोध करतात, समाधी सापडत नाही। रात्र दोन रात्र थांबतात, शेवटी स्वप्न पडतं तो नंदी बाजूला करा। आणि नंदी बाजूला करून ज्यावेळेस नाथराया मधात जातात, बघा अभंग नाथ महाराजाचा आहे। नाथ महाराजाचे शिष्य गुरु कोण आहेत? जनार्दन महाराज। आणि आता नाथ महाराज गुरु कोणाला म्हणतात? मधात गेल्यावर नाथ महाराजाची ज्याने ती दीप्ती पाहिली, तेज पाहिलं माऊलीचं समाधीतलं, आणि नाथराय म्हणतात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। गुरु कोण? जनार्दन स्वामी। आणि इथं माऊली म्हणतात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो। हो ज्ञानेश्वर महाराजा, ओ माऊली तुम्ही करुणा करा माझ्यावर, तुम्ही दया करा, करुणा करा दयाळा। माऊलीने ती ज्ञानेश्वरी नाथरायच्या हातात दिली आणि ज्ञानेश्वरी हातात आल्यावर म्हणले तुमचा अनुग्रह लाधलो, आता पावन झालो चराचरी। मला तुमचा अनुग्रह मिळाला म्हणजे ज्ञानेश्वरी मिळाली, मी चराचरामध्ये पावन झालो। पण ज्ञानेश्वरी उघडून ज्यावेळेस बघतली ना, त्यावेळेस ज्ञानेश्वरी मध्ये काय होतं? 56 भाषा होत्या मायबाप। आणि नाथरायने पाहिलं, नाथराय म्हणतात 56 भाषाचा केलाशे गौरव, उभारिली नाव भवार्णवी। माऊली ह्या 56 भाषा आहेत, मला याच्यातलं कोणत्या प्रकारचं ज्ञान नाही। मी कला कुसरी काहीच नेने। पण माऊली म्हणतात नाथराया तुमचा भाव आहे ना? हो, मग भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हारी तयावरी, कृपा करी हारी तयावरी। माझा भाव आहे एका जनार्दनी तुमचा दास, आणि त्याची आस पुरवावी। मी तुमचा दास आहे, माझी इच्छा पूर्ण करा। हो, आणि मग माऊलीने सांगितलं तो ग्रंथ कसा प्राकृत करायचा। आणि मग पुन्हा माऊली म्हणले नाथा हा ग्रंथ घेऊन जात, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। माऊली तो ग्रंथ पैठण क्षेत्रावर घेऊन आले। ग्रंथ उघडून बघतला तर साचची बोलाचे नव्हे शास्त्र, संसार जिनने ते शस्त्र, आत्मवतरिते मंत्र अक्षरे ये। अरे ज्ञाना हे तू काय लिहिलंस? बघा माऊलीने जी ज्ञानेश्वरी लिहिली होती का,
ती ज्ञानेश्वरी जर पाटावर ठेवून वाचली तर त्या पाटाचे खिळे लोखंडाचे सोनं बनायचे. या कॉटवर वाचलीत हे सगळा सोन्याचा कॉट झाला असता, पण त्याची जुळवाजुळव होऊ दिली नाही नाथरायाने. माऊली म्हणतात, नाथा हे सगळे अधिकार तुम्हाला आता. हो, संसार जिनाने ते शस्त्र आत्मावतरिते मंत्राक्षरीय. ज्ञानेश्वरी जर अभ्यास केला तर मेले माणूस जित्ते उठेल, स्वर्गीचा आलोच ऐकवेल, मुंगीचे मनोगत वळखेल, बाह्य समुद्र हेळावेल, असता जाता रवी धरवेल. समुद्रावर तरुण जाता याले, मुंगीच्या मनातलं कळायले ज्ञानेश्वरीमुळं. मग ते नाथरायाने ती ज्ञानेश्वरी प्राकृत केली. नाथरायाच्या खालच्या वयावाचा ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध, पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधून या वेवविध प्रतिसिद्ध ज्ञानेश्वरी. ग्रंथ पूर्वीच शुद्ध होता, ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परी पाठांतरी शुद्ध अबद्ध. हा, तो आपल्याला ओळीची जुळवाजुळ होत नव्हती. आणि मग तो ग्रंथ जगाला दिला नाथरायाने, सर्व जगाला. आता ऐका, तो ग्रंथ इतरापर्यंत गेला, पण एक गुरु एक शिष्य. पहिल्या काळात याला त्याला अनुग्रह देता येत नव्हता. एकच गुरु, त्याला एकच शिष्य, पुन्हा दुसरा नाही, असा कार्यकाळ रुजला होता. पण एक दिवसाचा प्रसंग डोळ्यासमोर आला. हा संप्रदाय जगापर्यंत पोहोचायचा होता. अंजनी मातेच्या ऋणातून मुक्त झाले गोपाल कृष्ण परमात्मा. ज्ञानेश्वरीचा ग्रंथ गीतेवरच केला. ऐशापरीनाथ संप्रदायाची थोरी आणि उकलोनी भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी प्रगट केली जगासाठी. पण त्या अंकाई नावाच्या किल्ल्याहून शंकर आणि पार्वती विमानस्थ जाऊ लागले. जाता जाता दंडकारण्याचा भाग लागला आणि तिथं आमच्या भोले बाबाने साष्टांग नमस्कार केला. हो, कोण होते? राजा रामप्रभू होते. आणि त्या सतीनं पाहिलं. कोण हे म्हटले? म्हणले माझे देव आहेत. कारण राम जपे सदाशिव आणि भजन करी महादेव. जय राम श्रीराम, जय जय राम श्रीराम, जय राम जय जय राम. हे महादेव भजन करायचे आणि राम शंकराचं भजन करायचे. एकमेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. जशी गोडी ही गुळाला सोडत नाही, साखरेला सोडत नाही, तसे ते दोघं एकूण एकाला सोडत नव्हते. आणि पार्वतीनं गालाला हात लावला, पदर सावरला, गालातल्या गाला सती हसल्या. हे तुमचे देव? महादेव म्हणले काय झालं? अहो, झाडालं, दगडालं, धोंड्यालं सीता सीता विचारतात. पडायलेत, उठायलेत. लक्ष्मणा, सीता नाही सापडी तर मी वाचत नाही आता. काय सांगू जनक राजाला? तुमची पत्नी माझ्यासोबत वनवासाला आली आणि हरपली म्हणून सांगू का? काय सांगू कौशल्याला? काय सांगू माझ्या सुमित्रेला? हो, असं म्हणून हे रडायले म्हणे रोज. आणि तुम्ही याचं दर्शन घेता? नको गड्या. महादेवानं कानाला हात लावले. नको. हो, माझ्या देवाला नको नाव ठेवू. पण ऐकती का बाई? म्हणले थांबा, मी परीक्षा घेऊन येते. आणि बाईनं वेश पालटला आणि गेली तिथं. अशी समोरून चालली आणि लक्ष्मणानं पाहिलं. म्हणे दादा दादा तिकडं बघा ना दादा, रावणानं सीता आणून घातली ना दादा. दादा सीता आली, भाभी आल्या, भाभी आल्या. आणि लोटांगण घातलं लक्ष्मणानं. दादा रडू नका, आली सीता माय. कारण ही आदिमाया शक्ती होती आणि तीही आदिमाया शक्ती होती. ठाण मान रूप रेखा गुण लक्षण समान होत दोघीच. हो, आणि ओळखूच आली नाही लक्ष्मणाला. अगदी जवळ आली, पदर सावरला आणि रामप्रभूच्या पुढून आली, समोरून आली. आणि होय हो, ऐकलं का? अशीच भाषेत. कारण दर 12 कोसाला पाणी बदलते आणि 12 कोसाला भाषा पण बदलती. असंच म्हणतात का तुमच्या इकडे मालकाला?
असं म्हणतात का? होय हो, ऐकलं का मी काय म्हणते? कोण म्हणायले? सीता म्हणायली, अहो माझ्याकडे बघा ना, काय माय रडून लढून लढून डोळ्याला आसू आले आणि काळा ठण चेहरा पडाय. मला तुमची किव आली दिले ना मला रावणानं सोडून. इकडं पाहणं मी आले ना. देवाचं अंतकरण भरून आलं. इकडं तोंड करायची पुढून जायची, पाठ फिरवायचे तिच्याकडे, इकडं तोंड करायची पुन्हा पुढून जायची सीता. आणि मग प्रभूना हात जोडे, मा हो किंती अंत पहासी आता देवराया. प्रभू म्हणतात, देवा किती अंत पाहतोस रे. अरे अरे हो, लग्नामध्ये इग्न धनुष्य मोडून छातीवर पडला, त्या रावणाच्या उचलायला गेलो तर ह्याच्यानं मोडला. परशुराम भांडायला आला आणि लग्न झालं. आणि मला वाटलं आता किती आनंद होईल म्हणून अयोध्येत आलं. सावतर माय म्हणली वनवासात जाय 14 वर्ष. वनवासात आलो तर तिकडं बाप मरून पडला. बाप मरून पडला तर भरत राज्य करीन म्हणण्यासाठी परत आला. राजावर कोणी नाही, बाप नाही. सावत्र माईनं वनवासात दवळलंय. आणि आता संग भाऊ आहे, पत्नी हे, तर पत्नी राक्षसानं पळवली. आणि माझी माय, तू काय आई, तू कशाला आलीस? तू काय माझं दुःख दूर करणार आहेस आई? हो, तुझे पाय धरतो आई. तू का आई, तू एकटी का आलीस? माझ्या प्रभूला, माझ्या शंकराला का आणलं नाहीस आई? देव स्पुंदू रडू लागले. आता सतीना हात जोडले. प्रभू, आणि खरं रूप प्रगट केलं. खरंच मी तुम्हाला ओळखलं नव्हतं. मला माफ करा, मला क्षमा करा. आणि तुळजापुरामध्ये त्या सतीची स्थापना केली. ती तुळजाभवानी आदिशक्ती माया आहे ती. हो, आपण म्हणतो आमचा वनवास आहे, रामा इतका नाही. हो, अख्खा आयुष्य दुःखामध्ये गेलं, पूर्ण आयुष्य. परत्रच वनवासात आले तर वानराने सांगावं, देवानं ऐकावं लागू लागलं. आणि सती शंकराकडे परत गेली. ऐका, मालकाचं जर बाईनं नाही ऐकलं तर काय होतंय? शंकरानं जे डाव्या बाजूचं आसन होतं ना, उचललं उजव्या बाजूला टाकलं. सती म्हणते, महादेवा मला माफ करा. मी तुमच्या देवाला नव्हतं ओळखलं, पण आता ओळखलं. नाही ओळखलं सती तू, कळाल्यानंतर कर्तव्य शिल्लक नाही, त्याचं नाव परमार्थ. कळालं ना, मग काहीच करायची गरज नाही. पण कळाल्यावर करायचंय त्याचं नाव संसार. तुला कळालं का आता? हो, आता तू माझी पत्नी नाहीस, कृतीतून त्याग केला. आता तू माझी आई आहेस. तुला हिमालय पर्वतावर राहायचं असेल तर आई म्हणून राहावं लागेल, नाही तर चालती होत जा तुझ्या बापाच्या घरी. डोळे पाण्याने डबडबले, दोन्ही डोळ्याचे आसू मोकळे झाले. हो, लागोनी या पाया इनवी ते तू महा. पतिदेवा मला माफ करा. ही चूक माफ करायची नव्हती ना. कशी करता येईल? आई कुठं पत्नी असती का? नसती ना. कशी मी तुला पत्नी म्हणून स्वीकार करू? कृतीतून त्याग केला. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. मग आता काय करावं? बापाच्या घरी जावं का? काही आत्महत्या करावं? मग निमित्त केलं. काय निमित्त केलं? ऐका समोर. तिचा काय बाप सामान्य नव्हता, दक्ष प्रजापती होता. दक्षाची मुलगी होती ही सती. आणि दक्षे प्रजापती बनून सर्व भूम राजा बनणार होता.
दक्षानं हजारो पत्न्या केल्या, एका एका पत्नीला हजारो मुलं जन्मू दिले, आणि तेवढे लेकर या मृत्यू लोकात सोडायच्या भूमीवर आणि सगळं सर्व भूम राज्य घ्यायचं. कोणाचा उद्देश होता? दक्षाचा. हा, पण देवानं तातडीची मीटिंग लावली. तिथं आमचे अनेक देव बसले, इंद्र चंद्र वरुण कुबेर सगळ्यांनी डोक्याला हात लावले. काय करावं गड्या म्हणले आता. म्हणले काय झालं? अहो ब्रह्मदेवाने एवढी सृष्टी निर्माण केली आणि त्याच सृष्टीवर त्याच पृथ्वीवर दक्ष एक प्रतिसृष्टी निर्माण करत आहे. तो प्रतिसृष्टीचा धात्रा होत आहे. मग त्याला काहीतरी अडथळा आणा. आता काय करायचंय? सगळ्या भूमीवर त्याचे मुलंच मुलं, आणि एवढे मुलाईनं लग्न केल्यावर एकेकाला जर म्हणलं 100 200 लेकर तर किती व्हायले? मीटिंग वर मीटिंग, मीटिंग वर मीटिंग, काहीच नाही फिटिंग. आता किती मीटिंग व्हायल्यात, पण एखादा पूल व्हायलाय का? काय सुविधा आहेत आपल्या? नुसत्या मीटिंग आहेत. हिवाळी अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन आहे, आणि काही नाही शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्याची जी अवस्था आहे ती आपल्यासाठी काही फिटिंग नाही. तसं झालं तिथं कैलासात मीटिंग, वैकुंठात मीटिंग, कैलासावर मीटिंग, मीटिंग वर मीटिंगी, हो सत्यलोकात मीटिंग. तेवढ्या वेळामध्ये आमचे नारद महाराज आले. भजामन नारायण नारायण. सुत सांगता क्षोणका ऋषीला राजा, अशाच वेळेला संत येत असतात. बरं या नारदा, या नारदा. हो, सर्वांनी नारद मुनीचा आदर जो तो केलेला आहे. नारद महाराज म्हणतात, गेले 2-3 दिवस झाले मी पाहतो तर तुमची मीटिंग चालली. म्हणले हो ना नारद महाराज, काय सांगावं तुम्हाला? म्हणले मला सांगा ना. म्हणले ते काम तुमच्याकडून होईल का? म्हणले झालं तर पाहू. आता नारद कोणाला म्हणावा? ज्यानं सांगितलेली गोष्ट कधी रद्द होत नाही तो नारद. नारद त्यानं का तुमच्या घरून येऊन सांगितलं, अरे तू का काम करू करूच मरतो वावरात? पाहिन तू हा भाऊ एकही दिवस घरी नाही. मंठा, लोणार, जालना, परभणी रोजही फिरायला कामाला हात लावीन. मग अरे निघवायला. नारद का घरात घुसला की एका घराचे 2 दरुजे. रद्द होतच नाही गोष्ट. नारद महाराज म्हणले बघू जमलं तर पाहू, पण काय भानगडे? म्हणले दक्षाना अनेक मुलाला जन्म दिलाय. मग आणि तेवढे मुलं आता लग्न करणार, तेवढ्याचा संसार उभा राहणार, आणि दक्ष कधीच पडणार नाही, अपक्ष निवडून येणार. मग काहीतरी करा म्हणले. नारद म्हणले काय करू बाबा? चालल. नारदाने आपला ब्रह्मविना जो तो लावला. नारायण नारायण करीत असणारे खाली आले आणि बघितले तर मुलाचे थवेचे थवे बसले. लग्न एकाचही झालं नव्हतं. नारद महाराज म्हणले अरे पूर्व तुम्ही कोणाचे आहेत? ते म्हणले आम्ही दक्षाचे आहेत. मग चालले कुठं? म्हणले चाललो आता आमच्या मनावर हे कोण्या गावावर ताबा करायचा आणि कुठं राहायचं आणि काय खायचंय. आम्ही आळंदीला जाऊ, नाही तर मुंबईला जाऊ, नाही तर दिल्लीला जाऊ, शिक्षण शिकू, मोठे हो आणि चांगले लग्न मुली पाहू. असे कोण देते? असेच फिरायला देत आमच्या इकडं. आता पारायण चालू होईल ज्ञानेश्वरीचे. एक काट्ट पारायणाला बसन. सगळ्या गावात पारायणाला मुलीच यायला. काय झडपणी झाली? कारण सकाळी उठत नाही तर तुमची थले बसत असतील. ते काय तिकडे झाडाखाली बसलेत. मग तिकडे गेल्यावर गाडी चाडी होती. इथले नाही पण आमच्या इकडे सांगायलो. तुमच्या इकडे पारायण करत असतील ना सत्यात पोरं. कारण तिकडे मुली मला विचारायला, मुलीचे बाप मुली नाही. म्हणले महाराज आम्हाला मुलीचं लग्न करायचंय हो. मग मी आलं पोरं मुलं तर लय तिकडे गणगे हाणूत खेळायला लय मुलं येत. पण म्हणले आम्हाला वारकरी मुलगा पाहिजे. ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, भागवत आहे का असा एखादा? हुंडे देतात बरं ते. त्याला जमीन कमी असली जमती. मी म्हणलं काऊन बाबा तसा वारकरी? म्हणले आम्ही मोठी मुलगी जमिनीवाल्याला दिली हो, पण ते रोज पोट्ट्या संग धाब्यावर चाललंय
आणि ते पडलं, त्याचं टकोप डोकं फुटलं, मेंदूल मार लागला आणि सगळी जमीन इकली, 2 चक्कर राहिली. मग काय करायचंय त्या धनाला? आणि वारकरी घराण्यातला वारकरी मुलगा पहा, पण आहेत का रिकामी? मग हे सांगलं नारदान त्या पोर राहिलं माझ्यासारखंच म्हणे, पोर हो, तुम्हाला आशयाला पोर हे कोण हार देणार नाही, तुम्हाला एक कमिटी स्थापन करणं लागल, है का नाही? त्या कमिटीचा एक अध्यक्ष होणं लागल आणि सगळे भगवे कपडे घालून फिरणं लागल, पण पोरी कोणी देणार नाही, कारण मुलीचे बाप पाहतात तुम्ही काय करतात. मग काय करा म्हणले महाराज? तुम्ही म्हणले आता माझं ऐका, सांगा, भजन करा. बर, ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा, गाथा वाचा, भागवत वाचा. बरं बरं महाराज, त्याच्यामध्ये काय आनंद होईल? अहो ते नामा संकीर्तन हे, आणि नामा संकीर्तन साधन पैसो पे, जळतील पापे जन्मांतरीचे. महाराज ते कुठं करणं लागल? म्हणले इथंच. न लगती सायास जाणेव नंतरा, सुखे येतो घरा नारायण. महाराज आमच्या घरी देव येईल? म्हणले हो. ठाईच बैसोनी करा एक चित, आवडे अनंत आळवावा. हे बघा, अरे मुलांनो, तुमचा तर उद्धार होईलच होईल, पण सगळ्या कुळाचा उद्धार होईल. कोणा कोणाचा? चतुर्भुजन राहूनी ठेले. हा, कोण कोण? मातृपितृ भ्रता स्वगोत्र अपार, चतुर्भुजन राहूनी ठेले. माय बाप भाऊ बहीण, बापाकडे 21 कुळ्या आणि आईकडे 21 कुळ्याचा उद्धार. एक मुलगी जर जन्मली तर करती बरं, म्हणून कुळी कन्या पुत्र, आणि होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हो, अरे तुम्ही चिंतन करा, आणि मग नाम चिंतनामध्ये ते मुलं लुब्ध झाले. हो, ब्रह्मानंदे लागली टाळी. अहो, त्याला कळालं, परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान ज्या वेळेस व्यक्तीला होतो तेव्हा कळतं की कोणी नाही रे कोणाचे, आणि शेवटी एकटे जायाचे. कोणाचे हे घर, हा देहे कोणाचा, आत्माराम तयाचा तोची जाणे, मी तो हा विचारू विवेके शोधारू. हो, नारद महाराजांना गावागावामध्ये, खेड्या खेड्यामध्ये, वस्ती वस्तीमध्ये जेवढे मुलं होते तेवढे संन्यासी केले. संन्यासी केले म्हणजे काय केलं? ते विसरले स्वतःला, आपण कुठून आलो आणि कुठं जायचंय. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. विसर पडला, आणि विसर पडल्याच्या नंतर मग ते हरिभजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा, चुकविला लाग. बरेच दिवस झाले. दक्ष राजा म्हणला मला एकदा चक्कर मारणं लागल. कश काय गड्या? म्हणे एवढे माझे लेकर, त्या लेकराच्या बायका म्या सुना, त्याचे त्याला होतील नातू, नाताईल होतील पंतू, पंतूल होतील भंतू. नाही का असं काय? किती चित्र बोहाळा असेल म्हणला या पठ्याचं. आणि मग काय दक्ष निघला, मग फिरायला. जिथं गेला तिथं पाहतोय तर टोळीच दिसू लागली. हो, आले आले वैष्णव डिंगर वीर वारीकर पंढरीचे, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. आणि बाप गेला आणि पोरं म्हणले आले बाबा आले, कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. घरा आले घरा आले, घरा आले कृपावंत, घरा आले बाबा या बाबा, मी कीर्तन करतो, तो म्हणला मी प्रवचन करतो, हा म्हणला मी पखवाज वाजवतो, तो म्हणला मी विणा वाजवतो, हा म्हणला मी टाळ वाजवतो. बघा बाबा मी माळ घातली, तो म्हणला मी जानव घातलं. दक्षाण डोक्याला हातच लावला. काय म्हणला? आमच्या कोळी नव्हते असे,
हे एक पिशे निवडले काय लागली टक आणि धरी मंदिराची वाट मंदिरावर चाललंय म्हणे माय पोरग आमच्या घरात कोणीच नव्हतं आम्ही पूर्णेला जायचो सकाळी 9 वाजता याचे आजी याचे पप्पा नव्हते जात बंद झालं नाही खोट बोललं का मी पूर्ण लय लांब आहे का गावापासून पूर्ण लय लांब आहे गावापासून इथून पूर्ण जाणारे कोणी आले नाही का भगवान ते बंद कर ना आणि इकडे स्टॉप कर चालू